मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये केवळ सामाजिकच आंदोलन होतं का? तर नाही. त्याचे काही राजकीय पडसाद नाहीत का? तर आहेत. आणि मग याच्यामधून जे वातावरण निर्माण झालं की मराठा समाजाला असं वाटलं की सरकार जरांगेंना विचारते का फक्त, तर मग चला ना जरांगेच्या सोबतच पाडून घ्यायची. तुम्ही 4 माणसं एकत्रित का करताय? विनोद पाटलांना कधी मनोज जरांगे म्हटले का हो की विनोद पाटील जरा या बरं, तुम्ही सुप्रीम कोर्टात याचिका केलेली आहे, त्याच्यामध्ये काय तथ्य जरा मला एकदा समजून सांगा. अरे, आणि याच वेळी सामाजिक आंदोलनामध्ये राजकीय पेरणी झाली. मला वाटतं गिरीश महाजन आणि भुमरे, संदीपान भुमरे असे 2 मंत्री गेले. त्याच्यानंतर सराटीमध्ये गिरीश महाजन, उदय सामंत परत गेले, बच्चू कडूही त्या ठिकाणी होते. दोन्ही वेळेला मनोज जरांगे म्हटले की मी 24च्या नंतर 1 तासही देणार आहे. पण माझं म्हणणं असं आहे की जे मनोज जरांगे 1 तासही देत नव्हते, त्या मनोज जरांगेंनी आपल्या या सगळ्या याच्यामध्ये थेट 27 दिवस का दिले? थोडंसं मागं जाऊ. त्याच दिवशी हॉटेल कन्हैयाला एकनाथ शिंदे यांचे खासे मंगेश चिवटे त्यांच्यासोबत भेटणार करणार आहेत. JCP, हेलिकॉप्टर, फुलं हे नाही चालत राजा हो. 2 माणसं मेली रे काल संग्राम. सभेहून परत जाताना 2 पोरं गेली. ते नसते तर ते घर जळालं असतं, आणि ते घर जळालं असतं तर वयोवृद्ध असणारे शिवाजीराव पंडित आणि सरकारने मात्र एक तर मराठा समाजाच्या वेदनेचं भांडवल करून त्यांचे राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न करू नये. नाही तर हा मराठा समाज OBC बांधवांना सोबत घेऊन तुम्हाला तुमची जागा दाखवेल. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज गेल्या अनेक महिन्यांपासून हे समीकरण जोडलेलं आहे आणि अल्टिमेटम शासनाकडून देण्यात आलं, आश्वासन देण्यात आली, पूर्तता झालेली नाही. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या एका शब्दावर जे सांगतील, जे ठिकाण सांगतील त्या ठिकाणावर लोक येतात, सगळी कामधंदे सोडून येतात. खरं तर या मोर्चा आंदोलनाच्या पाठीमागं काय नेमक्या गोष्टी शासनाने केल्यात, काय शिजवलं आहे आणि ते सुद्धा खाल्लं आहे, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आता काय नेमक्या गोष्टी झालेल्या आहेत, मराठा समाजाच्या आंदोलनानंतर काय पदरी पडलेलं आहे, मनोज जरांगे पाटलांना कोण चालवतं आहे का, ते सोबत कोणाला घेत नाहीत, काही बोलायच्या गोष्टी आहेत कायदेशीर पद्धतीने ते बोलत नाहीत. 2 माणसं राजकीय क्षेत्रामधले त्यांनी टार्गेट केले आणि त्यांच्यावर ते बोलतात. विशेष करून छगन भुजबळ आणि ते कोण सदावर्ते असतील यांच्या संदर्भामध्ये ते बोलतात. खरं तर अनेक लोकांचं असं निरीक्षण आहे की जरांगे पाटलांना कायदेशीर ज्ञान नाही. मात्र त्या सगळ्या गोष्टी होत असताना ते सोबत कोणाला का घेत नाहीत हाही सगळ्यात मोठा सवाल आहे. असे एक ना अनेक प्रश्न आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून लोकपत्रकार भागवत तावरे आणि राजकीय विश्लेषक आहेत, त्यांनी अनेक वेळा मराठा समाजाचे आंदोलन, मोर्चे आणि काय नेमकं फलित त्याचं होणार आहे क्रॉसलाईनच्या माध्यमातून, लोककाशाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या मंचावर सुद्धा त्यांनी अनेक वेळा जाहीर गोष्टी बोलून दाखवल्या, त्या सत्यात घडलेल्या आहेत आजपर्यंत. पुन्हा एकदा नव्यानं ते आपल्यासोबत आहेत. मनोज जरांगे पाटील, मराठा समाज, आरक्षण आणि काय नेमक्या गोष्टी होणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आरक्षण, मोर्चे, मनोज जरांगे पाटील, मराठ्यांच्या पदरी काय पडलेलं आहे, राजकारण कसं आहे, मनोज जरांगे पाटील कोणत्या ट्रॅकवर आहेत. त्यांना काही लोकांचं असं म्हणणं आहे की राजकीय ज्ञान जरी असलं तरी त्यांना कायदेशीर पद्धतीचं ज्ञान नाही आहे. काही गोष्टी त्यांच्याकडून चुकायला लागलेल्या आहेत. समाज भरकटतोय किंवा मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार काही व्हायला लागलेलं आहे. काय नेमकी तुमची भावना आहे, तुम्हाला काय वाटतं, स्पष्ट बोलला. गेल्या 3 महिन्याचा जो महाराष्ट्राचा प्रवास आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते केवळ आपल्याला एक व्यक्ती, एक समाज, एक अँगल, एक पक्ष असं पाहता येणार नाही. मनोज जरांगे यांच्या निमित्ताने जी सामाजिक परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे, मुळात त्या सामाजिक आंदोलनाचे राजकीय परिणाम आम्ही समजून घेतले पाहिजेत, तर आम्हाला हे सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. आम्ही मनोज जरांगे यांच्या मानसिकतेबद्दल, भावनेबद्दल, निरागसतेबद्दल आमच्या मनात शंका नाही आहे. मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये केवळ सामाजिकच आंदोलन होतं का? तर नाही. त्याचे काही राजकीय पडसाद नाहीत का? तर आहेत. कुणी याच्यामध्ये राजकारण करत नाही का? तर करतं. मुळात एखादं पीक उभा करण्यामध्ये एखादा कास्तकार जेव्हा कारणी लागतो तेव्हा त्याच शेतकऱ्याची ती जबाबदारी असते की त्या पिकाला कुंपण घालावं, नाहीतर मग ते गोपनीने ते पीक राखावं. मनोज जरांगे यांच्या निमित्ताने, मी नेतृत्वात म्हणत नाही, त्यांच्या निमित्ताने मराठा समाज एकत्रित आला. आजवर कुठला नेता आम्हाला मिळाला नाही. हा निरागस आहे, इमानदार आहे, म्हणून समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. मुळात त्यांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा ती मागणी त्यांच्यासोबत लढण्यासाठी तो तयार झाला. म्हणून मनोज जरांगे एकदम असे पिक्चरमध्ये आले. सुरुवातीपासून थोडा अभ्यास केला आपण तर मनोज जरांगे हे वादळ ज्या घटनेनंतर निर्माण झालं ती आहे लाठीचार्ज.
जर लाठीचार्ज झालाच नसता तर काय झालं असतं हा एक वेगळा विषय होऊ शकतो. मात्र झालं, आता आम्ही त्याच्यावर नाही बोलू शकत. मात्र त्या लाठीचार्जच्या नंतर ज्या घटना घडत गेल्या, ज्या पद्धतीने राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका घेतल्या आणि त्याच्यामधले परिणाम काढले, त्याच्यावर आम्ही चर्चा केली पाहिजे, जी होत नाही. मनोज जरांगे यांची भूमिका ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्या ही भूमिका आल्याबरोबर तुम्ही माहूरला देवेंद्र फडणवीस म्हणले की आमचा आणि ओबीसीचा DNA एक आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे की भारतीय जनता पार्टीला मनोज जरांगे यांचं आंदोलन दाखवून ओबीसीमध्ये स्वतःचा DNA जुळून घ्यायचा होता आणि त्याला अनुकूल अशी वक्तव्य आली मनोज जरांगे यांची. मनोज जरांगे नेहमी सातत्याने आम्हाला ओबीसीमधून हवंय, आम्हाला ओबीसीमधून हवंय, आम्हाला ओबीसीमधून हवंय. मुळात हे त्यांना कोणी सांगितलंच नाही की राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकारच नाहीये. जर अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तर सांख्यिकी पातळीवर तसे अहवाल येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर राज्य सरकार देऊ शकतं. घटना दुरुस्ती 102, 103 आम्ही त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे, बरोबर. असं न होता आम्ही मग जरांगे यांच्या भूमिकेशी एकरूप झालो आणि मग जरांगे म्हणायचे नाही मला ह्या तारखेपर्यंत पाहिजे, मला त्या तारखेपर्यंत पाहिजे. सरकारचे मंत्री त्यांच्याकडे येणार, मीडिया पूर्ण जरांगे यांच्या बाजूने उभा राहिला आणि मग याच्यामधून जे वातावरण निर्माण झालं की मराठा समाजाला असं वाटलं की सरकार जरांगेंना विचारते का फक्त, तर मग चला ना जरांगेच्या सोबतच. आणि जरांगे कसे सरकारला भांडतात, कसे सरकारला वेटीस धरतात, कसं सरकार सराटीमध्ये येतंय, कसं त्यांच्यावर विनवणी करतंय, हे चित्र मराठा समाजाला आश्वासकता निर्माण करण्याला कारण लागलं. तू संग्राम लक्षात घे कशा स्टेज आहेत या. मग आरक्षणावर गेली अनेक वर्ष अभ्यास करणारे विनोद पाटील बाजूला, छत्रपती संभाजी महाराज लढणारे होते बाजूला, याच्यामधल्या याचिकाकर्त्यांचे आवाज बाजूला आणि मनोज जरांगे एकदम पिक्चरमध्ये. पण ते पिक्चरमध्ये येण्याबद्दल बी काही वाद नाही. तो चळवळीमधला कार्यकर्ता आहे, गेली अनेक वर्षे ते या चळवळीमध्ये आहेत. मात्र ते आल्याच्या नंतर इतर कुणीही येऊ द्यायचा नाही अशाबद्दल जी व्यूहरचना झाली ना ती मराठा समाजाने आणि महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एखाद्या तहाला जायचे ना तर 4 माणसं सोबत घ्यायची. मनोज जरांगे कुणालाही सोबत का घेत नाहीत हा माझ्यासारख्या पत्रकाराचा एक प्रश्न आहे त्यांना. मराठा समाजाला माझा प्रश्न आहे की तुम्ही राज्य सरकारकडून एखादी मागणी तुम्हाला पदरात पाडून घ्यायची, तुम्ही 4 माणसं एकत्रित का करताय. विनोद पाटलांना कधी मनोज जरांगे म्हटले का हो की विनोद पाटील जरा या बरं, तुम्ही सुप्रीम कोर्टात याचिका केलेली आहे त्याच्यामध्ये काय तथ्य जरा मला एकदा समजून सांगा. अरे हा काय प्रकार आहे. आणि सरकार केवळ मनोज जरांगेंना टॅकल करते का, कशासाठी करते हे सगळं. आणि मनोज काही कायदेशीर आज्ञा नाही असं वाटतं सरकारला ते पडवडतात. एक सोपं सांगू काय बोलत नाहीत म्हणून. अरे अशा प्रकारची मागणी केली तर निकाली काढता येत नाही, म्हणजे मागणीच अशी केली की जी मंजूर करता येत नाही, म्हणजे ते भांडण चिरंतन चालेल. निवडणुका तोंडावर येऊ घातल्यात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे 2 नेते आणि त्यांचे दोन्ही पक्ष घरात बसवण्यासाठी जर सरकारला कामी आलेली कुठली घटना असेल तर ते मनोज जरांगे यांचं आंदोलन आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या आडून राजकीय विरोधक घरात कैद करण्याचं राजकारण वर्तमान सत्तेने केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आत्ताच बोललात की कायदेशीर पद्धतीनं त्यांना ज्ञान असावं म्हणून सरकारने काही टॅकल करत असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील. विनोद पाटील यांचं सुद्धा तुम्ही नाव घेतलं. विनोद पाटील पहिल्यापासून याचिका दाखल करतायत, कायदेशीर पद्धतीने भांडतायत, म्हणजे जो कोणी सवाल त्यांना करेल ते कायदेशीर पद्धतीने उत्तर देतात. इकडे मात्र तसं होत नाही. मनोज जरांगे पाटील हे फक्त आमच्या ह्याची व्यवस्था करा किंवा मग जरांगे पाटील हे सदावर्ती कोण आहेत, तुम्ही ऐकाच काय नाहीत, भुजबळ कोण आहेत त्यांच्यावरच बोलायचं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या, एकच ती स्क्रिप्ट होती. संग्राम कन्सेप्ट लक्षात घेतो. 14 तारखेला सराटीला महाकाय सभा झाली आणि त्या महाकाय सभेमध्ये सुरुवातीला 22 मिनिटाच्या भाषणामध्ये मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ आणि सदावर्ते यांचं नाव घेतलं आणि याच वेळी सामाजिक आंदोलनामध्ये राजकीय पेरणी झाली. त्याच्यानंतर छगन भुजबळांचं नाव घेऊ मग समाजामध्ये त्यांना विलन दाखवण्यात आलं. मग समाजाकडून छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रचंड घोषणाबाज्या झाल्या आणि मग छगन भुजबळांना अपरिहार्यपणे या पिक्चरमध्ये आणण्यात आलं आणि मग त्यांच्या 2-3 सभा मोठ्या झाल्या आणि या निमित्ताने काय साधलं गेलं, मराठा विरुद्ध ओबीसी. कितीही
कुणी काहीही म्हणो, आज महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये वैमनस्य आहे, याच्यामध्ये तेढ आहे आणि यांची मनं दुखावलेली आहे. कोण कारणीभूत आहे या सगळ्या गोष्टीला, मराठा ओबीसी वाद लागण्याला, दही निर्माण झाली? हे बघ ह्याला व्यक्ती नाही आहे, याला परिस्थिती आहे. ती परिस्थिती कोणी निर्माण केली तर ती सरकारने केली. मराठा आणि ओबीसीमध्ये असा तेढ निर्माण झाल्याच्या नंतरच ओबीसी मराठ्यांना घाबरून राजकीय पॉलराईज होतो, हे आजवरचे अनुभव आहेत. मराठ्यांची भीती दाखवायची आणि ओबीसीचं पॉलरायझेशन करायचं. फडणवीसांनी एकदम सेफ गेम खेळलेली आहे. फडणवीसांची एकदम सेफ गेम आहे आणि आपण त्याची तक्रार करू शकत नाही. राजकारण आहे. आज परिस्थिती अशी आहे की मराठा समाज येतो एका वाटेने आणि जातो 12 वाटेने. तो पॉलिटिकल पॉलराईज कधीही होत नाही. जर कुणाला वाटत असेल की मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा एक जाग्यावर येऊन कुणाला पाडतील किंवा कोणाला निवडून आणतील, तर ही राजकीय अंधश्रद्धा आहे आणि हे असं भासवलं जाईल. कारण की असं भासवल्याच्या नंतरच ओबीसी पॉलराईज होतो. मराठ्यांची भीती दाखवायची, ओबीसी पॉलराईज करायचा. कुणीतरी ओबीसी समाजाला सुद्धा हे सांगितलं पाहिजे की राजा हो, कुणी द्या म्हटलं म्हणून ओबीसीतलं आरक्षण असंच घेता येणार नाही. घेतलं तर त्याला कायदा आहे, न्यायालय आहे. म्हणून त्यांनी यांच्या आंदोलनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र या आंदोलनाला मीडियाच्या माध्यमातून भेसूर, भयावह, भव्य दिव्य दाखवताना काय साधलं गेलंय? ओबीसींची भीती. हे वरी केले की हे घाबरतात आणि मग हे घाबरल्याच्या नंतर पॉलराईज होतात. हे जे राजकारण आहे ना, हे गेल्या काळामध्ये सिद्ध झालेले. आता एक साधा विषय आहे माझा. संग्राम, तुला आश्चर्य नाही वाटलं? हॉस्पिटलमध्ये मला वाटतं गिरीश महाजन आणि भुमरे, संदीपान भुमरे असे 2 मंत्री गेले. त्याच्यानंतर सराटीमध्ये गिरीश महाजन, उदय सामंत परत गेले. बच्चू कडूही त्या ठिकाणी होते. दोन्ही वेळेला मनोज जरांगे म्हटले की मी 24च्या नंतर 1 तासही देणार नाही. म्हटले का नाही? सुरुवातीपासून तेच म्हणत म्हटले का नाही? 1 तास देणार नाही. आणि आम्ही बीडच्या सभेला 23 तारखेच्या सभेला असं म्हटलं गेलं, हा इशारा सभा आहे, ही निर्णायक आहे आणि ही निर्वाणीची आहे. संपूर्ण गावागावामध्ये हा संदेश होता की ही सभा निर्णायक आहे. 23 तारखेला जरांगे जेव्हा व्यासपीठावर येतात त्याच्यानंतर ते असं सांगतात 20 तारीख, ते अमरोपोषण तास देणार नाही म्हणाले. बरोबर आहे. 20 तारखेला ते म्हणणार होते. त्यांनी 23 ते 20 म्हणजे 27 दिवसाचा वेळ कुणालाही विचारता किंवा कुणालाही विश्वासात न घेता दिला. ठीक आहे, समाजाचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. मनोज जरांगे म्हणतील ती आमची दिशा, असं समाज ठरवून बसलेला आहे. पण माझं म्हणणं असं आहे की जे मनोज जरांगे 1 तासही देत नव्हते, त्या मनोज जरांगेंनी आपल्या या सगळ्या याच्यामध्ये थेट 27 दिवस का दिले? थोडंसं मागं जाऊ. त्याच दिवशी हॉटेल कन्हैयाला एकनाथ शिंदे यांचे खासे मंगेश चिवटे त्यांच्यासोबत भेटतात. त्याच्यासोबत आमदार बच्चू कडू असतात. मला आमदार बच्चू कडूंबद्दल मला काही बोलायचं नाही. मात्र मंगेश चिवटे हे एकदम जवळचा माणूस आहे मुख्यमंत्र्यांच्या. ते त्यांना हॉटेल कन्हैयाला भेटतात आणि त्याच्यानंतर सभा होती आणि सभेमध्ये ते 20 तारीख देतात. माझ्यासारखा एक पत्रकार असा प्रश्न विचारतो की मनोज जरांगेंनी हे समाजाला सांगू नये की आपण 20 तारीख का देत आहोत? तुम्ही सराटीमधल्या बैठका लाईव्ह करता, एक ना एक शब्द लोक ऐकतात. मग गिरीश महाजन असं म्हटले, मग मनोज जरांगे असं म्हटले, मग गिरीश महाजन तसं म्हटले. हे सगळं ऐकतात लोक आणि थोडं कानात बोलायला लागलं तर मनोज जरांगे काय म्हणायचे? नाही नाही, जे बोलायचं ते समोर बोला. मग हॉटेल कन्हैयाला मंगेश चिवटे आणि तुमच्या बैठकीत काय झालं हे मनोज जरांगे यांनी समाजाला सांगितलं का? माझी तक्रार नाही आहे, पण माझा प्रश्न आहे. म्हणजे मराठा समाजाने कुणाला प्रश्नच विचारू नये अशी जर परिस्थिती निर्माण करायची असेल तर हे पण चुकीचं आहे. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा लक्षात आलं पाहिजे की मुस्लिमांनी पाणी पाजलं, 4 ओबीसी नेत्यांनी तुम्हाला हारतुरं घातले म्हणजे ती घाबरलेली नाहीत असं नाही, भीतीने तुम्हाला पाणी पाजलेलं आहे. मराठा समाजाने जी अस्मिता, गरिमा आहे ना, तिची काळजी घेतली पाहिजे. आता मराठा समाजाबद्दल जो दर्प निर्माण होतो ना महाराष्ट्रामध्ये, तो नाकारला जाऊ शकत नाही. संग्राम, मीडिया आणि वर्तमानपत्रे किंवा पत्रकार केवळ दहशतीमुळे जर बोलणार नसतील तर हे घातक मराठा समाजासाठी आहे. ज्या मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये थोरला भाऊ म्हणून पाहिलं जातं, सर्वांना सोबत घेऊन जाणारी, नेतृत्व करणारी जमात म्हणून समजलं जातं. मान्य केलं ना की मराठा समाजामध्ये मागासलेपण आहे, गरिबी आहे, मान्य केलं आहे. मात्र ते घेत असताना काही राजकीय न्यायिक निकष आहेत, त्याच्यामधून आम्हाला जावं लागेल. मात्र तुम्ही ती लढाई न्यायिक पातळीवर, न्यायालयीन पातळीवर, आयोगाच्या पातळीवर न लढता ती थेट रस्त्यावर आणून काय साधलं गेलंय? तेढ. आणि हा कुणाला हवा आहे?
वर्तमान सत्ता पक्षाला मी हे अनेकदा बोललो की मनोज जरांगे हे नेतृत्व म्हणून किंवा मागणी म्हणून निरागस असू शकतात, असतीलही, मात्र त्यांच्या आंदोलनामध्ये राजकारण साधलं गेलं नाही का, तर साधलं गेलंय आणि हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे. तुला माहिती आहे 23 तारखेला अरे गरीब म्हाताऱ्या बाया बापडे कशाला आली ती माहिती आहे? आज काहीतरी आमच्या लेकरांच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. तुमच्या राजकारणासाठी नाही ते कुलपं लावून घरून जे आले ना, तुमच्या सभांसाठी नाही आले ते. त्यांना असं वाटलं की त्यांच्या लेकरांचं भविष्य काहीतरी त्याच्यातून होणार आहे. ते कुठे? त्यांना काय उत्तर दिलं तुम्ही 23ला? त्यांचा हिरमोड झाला. जे लोक 23 तारखेला बीडमध्ये आले होते त्यांचा हिरमोड झाला असं वाटतं. हो, निराशा झाली. हो, पण सांगायची नाही. कसं सांगणार? जात नावाचा जो असं वलय तयार झाले ना. तुम्ही मराठा, तुम्ही सांगायला थेट. हो, मी तर सुरुवातीपासून सांगत आलो. बरं ठीक आहे रे संग्राम, 20 तारीख ठरली होती, आता 26 कशी ठरली? अरे 20ला त्यांनी सांगितलं, मी एकटा उपवास म्हणजे कालच्या सभेमध्ये सांगितलं, म्हणजे सगळीकडे व्हिडिओ व्हायरल आहे तो, की 20 तारखेला मनोज जरांगे हे दिल्लीच्या आझाद मैदानावर, मुंबईच्या आझाद मैदानावर बसतील आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा त्यांना भेटायला मुंबईला येईल. म्हणजे ते अगोदर बसणार आहेत असं सभेत सांगितलं होतं. मात्र ते काल सभा झाल्यानंतर संध्याकाळी एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणतात की अंतरवालीमधून आम्ही जाणार आहेत आणि त्याला 6 दिवस लागतील. म्हणजे 20 ते 6 दिवसाचा हा सगळा हे असेल. म्हणजे ते डबल बोलतात. तसं त्याचा उल्लेखही छगन भुजबळांनी केला. म्हणजे की हे एकाच भाषणामध्ये, एकाच सभेमध्ये 2 गोष्टी ते बोलतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी संभ्रम निर्माण करणार आहेत. मराठा समाजाला काय नेमकी दिशा आहे, हा सगळा पेच निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत असं वाटतं. मराठा समाजाच्या वेदनेचा, करुणेचा अंत पाहितला जाऊ नये असं मराठा समाजातला एक पत्रकार म्हणून मला वाटतं. हे बघ, माझे आईवडील मराठा आहेत, माझी मुलगी मराठा आहे. मराठा समाजामध्ये गरिबी आहे, प्रचंड वेदना आहेत. मात्र या अनुषंगाने या जातीच्या आडून जर एखादं राजकारण उभं राहत असेल, राजकीय समीकरणं उभं राहत असतील, तर मराठा समाज हे खपवून घेणार नाही. मूर्ख नाही तर त्यांना असं वाटलं की या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल म्हणून ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. जर कुणाला जर यात कुणाला राजकारण साधायचं असेल, मराठा समाजाचा आणि ओबीसीचा वाद लावायचा असेल, त्याच्यामध्ये ओबीसीची मतं पोलराईज करायची असतील, तर मात्र हे राजकारण हा समाज आणि हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. याच्यामध्ये ज्या लोकांची हातं आहेत ना, त्यांची हातं पोळतील. आणि माझी विनंती आहे मनोज जरांगे यांना की तुम्ही एका परिस्थितीजन्य वळणावर या सगळ्या गर्दीचे नायक आहात. तुम्ही त्या गर्दीचे मालक नाही आहेत. परिस्थितीनुसार त्या गर्दीला असं वाटतं की हा मुलगा आम्हाला मिळवून देणार आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्ही सावध राहिलं पाहिजे की त्या समाजाने आपल्यावर जो विश्वास टाकलेला आहे, तुम्हाला टॅकल करण्याचा अधिकार दिला आहे. जर कुणाला असं वाटत असेल, म्हणजे अनेक लोक जरांगेंना सोबत घेऊन राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ते अजिबात शक्य होणार नाही. कारण हा समाज पूर्णपणे या परिस्थितीला जाणतो. 23 तारखेला त्यांचा हिरमोड झालेला त्यांना मान्य आहे. पण आता इथवर आलो तर आपण एवढा संघर्ष केला, जात सगळी एक झाली, कधी होत नव्हती, आता पहिल्यांदा झाली. ही एक भावना आहे रे संग्राम, की आता एवढी जात म्हणत होते की एकत्र येत नाही, ती आली. मुळात गावाकडचा जो मराठा आहे ना, तो त्याच्या मागणीसाठी एकत्र आला आहे. मात्र त्याला ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं जात आहे ना, ते मात्र भेसूर, भयावह, काहीतरी आपल्यावर आक्रमण आलंय असं जे ओबीसीला दाखवलं गेलं ना, राजावर तसं नाही आहे ते. अरे सामान्य गरीब आहेत रे, शेती करणारे, शेतात राबणारे. साहेब माझी एक नातेवाईक आहे, त्या दिवशी मला फोन केला, अरे भागवत तू आला नाही का सभेला, मला दिसला नाहीस. मी म्हणलं ताई एवढ्या गर्दीमध्ये कुठून दिसणार मी तुला. ती म्हणले नाही ना, माझी पोरगी पोलीस भरतीची तयारी करते, हे काही झालं तर माझी पोरगी लागन. ती तिच्या पोरीसाठी आली आहे, तुमच्या राजकारणाचं बळी होण्यासाठी नाही. साहेब कोटी रुपयाचा खर्च झाला असेल त्या दिवशी आणि कोट्यावधी रुपयाचा रोजगार बुडून मराठा समाज 23 तारखेला तुमच्या सभेच्या समोर आला असेल. काय दिलं तुम्ही त्याला? तारीख. उत्तर द्यावं लागेल मनोज जरांगेंना. तुम्ही कशी तारीख दिली? मग तारीखच द्यायची होती तर सराटीला मंत्री आले होते. तेच बच्चू कडू जे हॉटेल कन्हैयाला भेटले ना, तेच बच्चू कडू होते ना सराटीमध्ये. तिथं सांगायचं की ठीक आहे 20 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत देतो आम्ही. अरे इकडं समाज फिरला, गावगाव इथले अनेक लोक एकत्रित फिरले. अरे मोठे मोठे नेते फुलं पाकळ्या निवडीत बसले जरांगे यांच्यावर उधळण्यासाठी. मुळात हा लढा सामाजिक स्तरावरचा आहे, सामाजिक वेदनेचा आहे, सामाजिक दुःखाचा आहे. तुम्ही उत्सव साजरा करता. सुषमा अंधारेंना आपण शिव्या दिल्या का? तर त्या म्हणल्या JCPतून फुलं कशाला उधळता. साहेब रास्त प्रश्न आहे, मी मान्य करतो हा प्रश्न.
मी मराठा समाजामध्ये जन्म घेतलेला आहे मी. हा लढा वेदनेचा आहे का उत्साहाचा आहे? जीसीपीतून फुले उधळता, हेलिकॉप्टरमधून फुले उधळता, याचा अर्थ काय आहे? काय दाखवतो आम्ही सरकारला, इतर समाजाला? नेमकं हे कशासाठी चाललंय राजा हो? यावरून फुलं उधळण्यावरून JCBवरून आठवलं, मागास सर्व काय या सगळ्या गोष्टीची नोंद करेल? हे बघ मागासले पण अनेक पातळीवर असतं. सामाजिक पातळीवर असतं, राजकीय पातळीवर असतं, आर्थिक पातळीवर आर्थिकही असतं, बरोबर. येऊ शकतं ना याच्यामध्ये. पण मुळात आरक्षण देण्याची जी मापदंड आहेत ना 103व्या घटना दुरुस्तीच्या, आम्ही अभ्यासच करत नाही ना. कुणी आम्हाला अभ्यासच करत नाही. अहो मनोज जरांगे आम्हाला हिरो वाटतात कारण की ते हटवादी आहेत, कारण ते सरकारचं बिलकुलच ऐकत नाही आणि सरकार त्यांच्यासमोर झुकतं. सरकारने हे समाजाला दाखवून दिले की हो आम्ही जरांगींना घाबरतो. आणि मुळात जरांगींची किंमत वाढवली सरकारने त्यांच्यासमोर झुकू. आणि मग आता समाज जरांगेंच्या शिवाय दुसरा कुठल्याही माणसाचा युक्तिवाद ऐकायला तयार नाही. आणि मग सरकार फक्त जरांगींना टॅकल करते, कुणालाही. मग जरांगींना कोणी ड्राईव्ह करतं असं वाटतं तुम्हाला, राजकीय नेता? हे जरांगेंनी सांगावं. कसं सांगतील ते? अरे कसं सांगतील म्हणजे, तुम्ही 23 तारखेला म्हणले होते शेवटला एकही घंटा देणार नाही आम्ही, बरोबर आहे. 24 तारखेच्या सभेमध्ये सांगितलं ना की आम्ही कुठलीही तारीख देणार नाही, आणि तुम्ही डायरेक्ट 20 तारीख दिली. त्यांनी सांगावं की त्यांनी 23 तारीख देण्याच्या पाठीमागचं त्यांचं काय कारण होतं, म्हणजे कळलं ना आपल्याला की नेमकं. आता माझा आरोप आहे की मंगेश चिवटेंनी सांगितलं काय त्यांना की एकनाथ शिंदेचा निरोप आहे की 20 तारखेपर्यंत पुढे ढकला. माझा आरोप असू शकतो, मी पत्रकार आहे, त्यांनी उत्तर द्यावं. अरे लोकशाही आहे, प्रश्नांचे उत्तर जरांगेंनी दिले पाहिजेत. हे तर मोदीसारखं झालं, ते कोणालाच बोलणार नाही. आणि ते जे बोलतात आता 20 तारखेचं ठरलं, 26 कशी ठरली? कोणी सांगितलं त्यांना पायी चला? कोण म्हणतंय असं? कोण म्हणतंय? साहेब सगळा अवमेळ आहे राजा, हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे बघ, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? तर मिळालंच पाहिजे. मिळणार आहे का? तर मिळणारच आहे. मग या सगळ्या गोष्टी ठाम असताना ही मधला कारभार कशासाठी? यामध्ये 2 गोष्टी आणखी बोलायच्या आहेत. काल जी तारीख संपली 24 तारखेचा अल्टिमेटम होतं, आणि त्या तारखेला काय जे असेल ती इशारा सभा बीडमध्ये होणार होती 23ला. इशारा झाली की काय झाली की आश्वासन झाली की तारीख झाली हे सगळ्यांना माहीत आहे. मात्र त्याच्या 2 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन जे वाढीव आरक्षणाबाबतीचं होतं ते सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं. 24ला मेन्शन केलं. दाखल करून घेतलं. आणि यांची मागणी आहे ओबीसीमधून आरक्षण द्या. क्युरेटिव्ह पिटिशन आहे 50% वरची मर्यादा किंवा वाढवणं यासाठीची आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी गोल गोल फिरवण्यासाठी आहेत का फक्त? 50% पुढचं आरक्षण नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये जे आर्थिक मागासलेपणावरचं 10% आरक्षण मिळालेलं आहे, ते 10% आणि हे 50-60 झालंच ना. हो, मुळात 60%. आत्ता जे आरक्षण आहे ना ते 60% आहे. खरं म्हणजे हे आम्ही सांगितलंच नाही समाजाला, सांगितलं पाहिजे. मुळात आम्ही हे बघ एका पद्धतशीरपणे सरकारने जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना हवी तशी राजकीय परिस्थिती निर्माण करून घेतलेली आहे काय. आणि ज्या पद्धतीने जरांगे यांच्या भूमिका अगदी बदलत आल्याता किंवा तारका वाढत आल्याता, त्या अनुषंगाने निवडणूक आणि तिळा सोबत चालते सध्या. असं जुळत येणार आहे. तिळा सुटला, निवडणूक लागली, असं होणार आहे. म्हणजे हे आंदोलन निवडणुकीपर्यंत चालणार आहे. जरांगे पाटलांना तारकावर तारका, किंवा मग जसं तुम्ही सांगितलं हॉटेलमध्ये बसून तारीख वाढवली जाते तसे तारखे वाढवल्या जातील. सरकारची इच्छा तशीच आहे की निवडणुकीपर्यंत हे आंदोलन चालावं, म्हणजे त्यांची जी राजकीय विरोधक आहेत ती घरात बसतात. ती घरात बसली की मग ऐन वेळेला आम्हाला मनोज जरांगे काय राजकीय भूमिका घेऊ शकत नाहीत. हे बघा, मी तुझ्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो, तुला महाराष्ट्रात लोक ऐकतात, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये जर कुणाला राजकारण दिसत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. जगाला हेवा वाटणारं आंदोलन अण्णा हजारेंनी उभा केलं, त्यांची राळेगण शिंदीसुद्धा त्यांना जिंकता आली नाही. आणि मुळात हे मराठी आहेत, मराठ्यांना नेते आहेत, त्यांचे राजकीय संबंध, त्यांची राजकीय प्रगल्भता आणि त्यांची राजकीय स्वायत्तता स्वयंभू आहे. मराठा समाजाने आता काय केलं पाहिजे? मनोज जरांगे पाटील किंवा काय, तुम्ही तर बोलला स्पष्ट, मात्र आता लोक बोलायला तयार नाही आहेत. आमचं नुकसान झालं आहे. अनेक लोक असे आहेत, म्हणजे लाखोंच्या संख्येने लोक आहेत. जरांगे पाटलांच्या विरोधात ब्रशब्द काढला की शिवीगाळ सुरू होते. जरांगे पाटलांच्या विरोधात कोणी शिवी देतं, त्यांना बोललं म्हणून कुणी बोलायचं नाही का? मुळात कुणीतरी बोललं पाहिजे, आणि कुणी नाही बोललं म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या सभेमध्ये जी लोक सगळी पुढारलेली होती, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली, सगळ्यांना माहिती आहे कायदेशीर काय अडचणी आहेत. का समाजाला सांगत नाही तुम्ही? अरे गोर गरीब माय बापुडे, गरीब शेतकरी मराठे ज्या शहरामध्ये या झुंडीने येतात ना, अरे त्यांना कुणीतरी सांगितलं पाहिजे की याच्यामधल्या राजकीय वाटा, यातल्यामधल्या कायदेशीर वाटा काय आहेत.
आम्ही ते सांगतच नाही त्यांना. अरे त्यांना वाटतं की चला चला आज बीडला गेलं ना आरक्षण भेटणार आहे. साहेब 50% त्या दिवशीच्या गर्दीमध्ये लोक या धर्तीवर आली होती की आज निकाल लागणार आहे. त्यांना कुठे माहिती आहे की नाही लागत राजा हो. हे सोपं नाही आहे. ह्या वाटा अत्यंत बिकट आहेत आणि कायदेशीर आम्हाला अडचणी निर्माण होणार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. हे बघ, जरांगे यांच्याबद्दल स्वाभिमान अभिमान वाटणं गैर नाही. एक सुंदर चेहरा, निरागस चेहरा, इमानदार चेहरा म्हणून आम्ही त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. मात्र त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या समाजाने जी भव्यता, दिव्यता, वैभव दाखवण्याची जी चढाओढीने प्रयत्न केले ना, ते आमच्या समाजाला उलट मागासले पण आहेतच का अशा प्रकारची शंका निर्माण करणारे आहेत. JCP, हेलिकॉप्टर, फुलं हे नाही चालत राजा हो. 2 माणसं मेली रे काल संग्राम. सभेहून परत जाताना दोन पोरं गेली ती. मग तुम्हाला सभा लांबवायचीच होती. जर तुम्हाला तारीख वाढवायचीच होती, जर ती सभा घेतली नसती तर 2 मराठा बांधव वाचले नसते, जीवांशी गेले राजा. मेले ते. त्यांच्या घरच्या कपाळ रिकामी झाली असतील, त्यांच्या लेकरांचा बाप हरवला असेल. सर कोणी आणायचा तो? कुठून आणायचा संग्राम तो? 2 मेले का नाही? जर ती सभा नसती तर अरे मग मला सांग, मग कशासाठी करतो आम्ही आमच्या हट्टापायी लोकांचे जीव घेणार का राजा हो? हां, आम्ही प्रश्न विचारला पाहिजे. बरं दुसरं काय? नाही कुणी ऐकूनच घेत नाही म्हणून बोलायचं नाही का? अरे ऐकतात ही भोळी भाबडी लोक. चांगली माणसं आहेत रे. मराठा समाजाची इतकी गोड माणसं आहेत. अरे छत्रपती शिवाजीला मानणारी माणसं आहेत ती. त्यांना माहिती आहे की आपल्या राजाची समाधी महात्मा फुलेंनी शोधलेली. माझ्या राजाचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे. माहिती आहे त्यांना नाही राग. पण त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्यांना चुकीचा संदेश दिला जातो. कोणी ह्या गोष्टी त्यांना सांगत नाही. हो, राजकारण प्रचंड सभेमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये काही प्रबोधनात्मक किंवा मग कायदेशीर बाबी मांडल्या पाहिजेत. मात्र अर्धा अधिक भाषण आमचं छगन भुजबळ किंवा मग सत्ताधारी आणि ते शौचालयावर होतं आमचं भाषण. माझ्या अंगावर काटा आला. अरे गोर गरीब गावाकडची माणसं इतके प्रेमाने राहतात ना, या राजकारणी लोकांनी वाद लावले राजा. कुणी म्हणत असेल की OBC मराठ्यामध्ये आमचा वाद नाही. मनोज जरांगे मोठ्या भूषणाने सांगतात की आमच्या गावगाड्यामध्ये वाद नाही. राजा वाद लागला, मागेच लावून घेतला इथल्या सरकार पक्षाने. आम्ही त्याच्यावर विचार केला पाहिजे. अरे बीडमधली जाळपोळीची घटना काय सांगते? कसं सगळं तडीला गेले, कसं काय पोरं अडकली, का अडकली, कशामुळं या टोकाला ते आंदोलन गेलं. एकीकडे म्हणतात की वा आमची पोरंच नाही त्याच्यामध्ये. बरं मला सांग, साधी गोष्ट आहे, मनोज जरांगे सगळ्यांचे चेहरे आहेत. ठीक आहे, इथे जाळपोळ झालेल्या घटनेच्या त्या मालकांच्या ज्यांचं नुकसान झालं भेटले का? ते भेटलं पाहिजे. तुम्ही एका बहुसमाजाच्या आणि मोठ्या भावाच्या समाजाच्या वेदनेचं प्रतिनिधित्व करतात. अरे राजा, इथं ज्यांची घरं जळेल त्यांनाही भेटायचं तुम्ही. हां, पण नाही झालं आपल्याकडून. म्हणून हा तेढ आणि हे अंतर असंच वाढत जावं अशी कुणाची तरी इच्छा आहे. कुठली तरी एक महाशक्ती आहे, जी महाशक्ती अगदी सगळीकडे आहे. सुरत, गुवाहाटी म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एक महाशक्ती आहे. ती महाशक्तीने हे साधून घेतलेलं आहे. पण या महाराष्ट्राचा परिचय त्या महाशक्तीला नसल. जातीपातीमध्ये जर या महाराष्ट्राला विभागण्याचं पातक एखादा राजकीय पक्ष करत असेल तर हाच महाराष्ट्र त्या राजकीय पक्षाचं पतन करून राजकीय दृष्ट्या त्यांना उत्तर देईल. आणि राजकीय पक्ष समोर आलाच नाही. जरांगे पाटील कायम सोबतच पुढं तेच राहिले आणि त्या पक्षाचं काम होऊ नाही गेलं तर दोषी कोणाला धरायचं नेमकं? नाही हे बघ, पर्टिक्युलरली आता मी भाजप किंवा एकनाथ शिंदे असं नाव नाही घेऊ शकत. मात्र या परिस्थितीमध्ये मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने परिस्थिती आता या 3 महिन्यामध्ये निर्माण झाली आहे, तू बघ ना काय परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा वाद संपून गेला. एकनाथ शिंदे एकदम सेफ झालेले आहेत. एकनाथ शिंदे जाऊन अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत, लवकरच त्यांचा शपथविधी होणार. अमोल मिटकरी त्यांचे ट्विट होतच की हे झालं का? नाही. सगळ्या डेव्हलपमेंट्स पॉलिटिकली थांबलेल्या आहेत. म्हणून मनोज जरांगे हा वाद, मनोज जरांगे यांचा हा लढा, मनोज जरांगे यांचं हे सगळं आंदोलन साहेब कुठल्या एका सिंगल राजकीय नेत्याच्या पथ्यावर पडलं असेल, फायद्यावरचं ठरलं असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे या राजकीय नेत्याचं या आंदोलनामध्ये राजकीय अस्थैर्य संपून गेलं आणि त्यांचं राजकीय स्थैर्य त्यांना प्राप्त झालं. बाकीचे नेते संपले आणि एकनाथ शिंदे तरलेत असं वाटतं तुम्हाला? मराठा नेते संपले. हो, शिवाजीराव पंडित यांच्या घरावर हल्ला झाला संग्राम साहेब. त्या दिवशी शिवाजीराव पंडित यांचे कार्यकर्ते जर त्या घरासमोर उभे नसते तर ते घर जळालं असतं. आणि ते घर जळालं असतं तर वयोवृद्ध असणारे शिवाजीराव पंडित यांचं काय झालं असतं? म्हणजे माझ्या तोंडात तो शब्द मी आणायला नाही पाहिजे, पण या शिवछत्रमधून अनेक मराठा बांधवांचे अनेक प्रश्न सुटले. त्या शिवछत्रमध्ये शिवाजीराव पंडित यांना जर शेवटचा श्वास घ्यावा लागला असता त्या जळीत घटनेमध्ये, तर त्या घराला काय उत्तर दिलं असतं या समाजाने? अरे ते शिवाजीराव पंडित मनोज जरांगेंना 2 हात फैलावून भेटायला गेले रे परवा. तुला काय वाटतं?
त्या आंदोलनामध्ये शिवाजीराव पंडित यांचं घर जाळण्याचा प्रयत्न किती चुकीचा होता. बरं, ते काय अनाहूत झालेलं नाही, नंबरिंग देऊन घरं जाळलेले आहेत साहेब. नंबर होता शिवाजीराव पंडित यांच्या घराला दिलेला, म्हणजे शिवाजीराव पंडित यांचं घर जाळावं असं प्लॅनिंग झालंय. ते शिवाजीराव पंडित तुम्हाला जे भेटायला आले, तुम्हाला काय वाटतं? त्यांना वाईट वाटलं नाही की ज्या दिवशी माझं घर जाळलं? अखंड समाजामध्ये मी मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडवले. मराठा समाजाचं कुठलंही आंदोलन असो, मी त्याला देणगी दिली, वेळ दिला. अशा परिस्थितीमध्ये माझं घर जाळायला आले मराठे? हे दुःख नसेल त्या माणसाला, पण तरीही का आला? त्यात राजकीय अडचणी येतात म्हणून ते भेटायला आले. नाही तर या आंदोलनाचा दर्प, या आंदोलनाची दहशत, या आंदोलनाची भीती समाज मनामध्ये पसरवण्यामध्ये या परिस्थितीला यश आलेलं आहे. मनोज जरांगे हे याचे अपराधी नाहीत, मात्र त्यांचं आंदोलन या सगळ्या प्रक्रियेमध्ये अपराधी ठरलेलं आहे. आणि मुळात या आंदोलनाचा विजय व्हावा त्या सामान्य मराठ्यांसाठी, गोरगरीब मराठ्यांसाठी, ही सगळ्यांची इच्छा आहे ना. त्याचं काय नेमकं नियोजन आहे? म्हणजे कोण त्यांना न्याय मिळवून देऊ शकतं? जसं तुम्ही आता सांगितलं की त्या सामान्य मराठ्यांना फायदा व्हावा त्याचा. जरांगे पाटलांकडून तर फायदा होतच नाही असं दिसतंय. कोण नेमका फायदा करून देऊ शकतं आणि काय या आंदोलनाची दिशा असू शकते? मग आपण पत्रकार आहोत, आपण ऑप्शन देऊ शकत नाही, आपण पर्याय देऊ शकत नाहीत, आपण त्याच्यामधले तथ्य मांडू शकतो. आम्हाला 1955 आलेला काका कालेलकरचा अहवाल आहे, आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही SC/ST कधी आली 1931मध्ये इंग्रजाच्या एका अधिकाऱ्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीय दलित या लोकांची यादी कशी निर्माण झाली हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आम्हाला काय होतं, जेव्हा लढा एखाद्या चुकीच्या दिशेने न्यायचा असतो ना, तर चुकीचे तथ्य समोर आणले जातात. आम्हाला सगळं काही माहीतच नसतं. आम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर आम्ही समजून घेतलं पाहिजे. बरं, मला सांग, तुम्ही सांगण्यापेक्षा मनोज जरांगेने एकदा विनोद पाटलांना फोन केला पाहिजे की जरा विनोद पाटील तुम्ही सराठीला या, नाही तर मग मी तरी संभाजीनगरला येतो असं म्हटलं पाहिजे, मी औरंगाबादला येतो असं म्हटलं पाहिजे. पण ते तसं म्हणत नाहीत. ते काय म्हणतात, मीच करणार आणि मी कोणी सोबत यायचं नाही. असं का बरं? छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कुठल्या गड किल्ल्याच्या तहासाठी जायचं तर 4 माणसं सोबत घ्यायची राजा. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जोखीम, जिद्द, चिकाटी, संस्कार, अभ्यास सगळ्या गोष्टींचा पारंगत व्यक्तिमत्व असताना सुद्धा ते 4 माणसं सोबत घ्यायचे. जरांगे पाटील कुठल्याही व्यक्तीला सोबत का घेत नाही हा माझा प्रश्न आहे. त्यांना सगळ्या मराठ्यांचं नेतृत्व स्वतंत्र करावं असं वाटत असेल तर हो, म्हणून आम्ही करून द्यायचं. काल 2-4 दिवसापूर्वी पेपरला एक बातमी वाचली की जरांगे पाटील भविष्यामध्ये मराठा आरक्षण मिळालं तर शिवाजी महाराज असतील. आणि कालच्या सभेमधून जिजाऊंचा पुत्र अशी त्यांना घोषणा देण्यात आली. म्हणजे या नेमक्या सगळ्या गोष्टी काय आहेत? म्हणजे मला कुठल्याही व्यक्तीला किंवा मग जरांगेंना अजिबात कमी दाखवायचं नाही, किंवा ते मराठा समाजाचे आहेतच, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा त्यांना दिलं कितपत योग्य आहे? हे बघ, छत्रपती शिवाजी महाराज एकच असतात, ते एकच होऊन गेले, त्याच्यानंतर ते होऊ शकत नाही. त्यांची प्रेरणा आम्ही सगळेजण घेतो. तू तुझ्या पातळीवरचा छत्रपती शिवाजी महाराज आहेस, मी माझ्या पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज आहे. आमच्या सगळ्यांच्या आया आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची तथ्य जर संस्कारित करणार असतील तर त्या जिजाऊ आहेत. त्याच्यामुळे याच्याकडं तसं बघितलं तर मला काही आक्षेप नाही. मात्र त्यांना जर अहंकाराच्या पोटी, म्हणजे हा आरक्षणाचा लढा अहंकाराच्या टोकाला नेऊन मराठ्यांकडून नको त्या गोष्टी करून घ्यायच्या आणि त्या गोष्टी घडल्याच्या नंतर मात्र मराठ्यांना मग आरोपीच्या कटघऱ्यात उभा करायचं आणि मग त्याचा परिणाम, भीतीचा विपरीत परिणाम इतर समुदायामध्ये करून घेऊन त्याचे राजकीय परिणाम काढून घ्यायचे, इतकं शितापिनी षडयंत्र जर तडीला जाणार असेल तर आम्ही ते खोडून काढू. ही चूक त्यांनी करू नये. अर्धा अधिक शिजलेलं आहे सगळं, जसं तुम्ही सांगितलं पॉलिटिकल लीडरचं अर्धा अधिक शिजलेलं आहे. आता ते पूर्ण त्यांच्या खायच्या तयारीमध्ये आहेत. कसं ह्याला सगळ्या गोष्टी होऊ शकतात? कसं म्हणजे त्याला डायव्हर्ट केलं जाऊ शकतं? काय उत्तर असू शकतं? काय एखादं काय होऊ शकतं? आता सरकारने हे सगळं गाठीतच आणलेलं आहे. सरकारने हवं तसं सगळं त्यांच्या परिस्थितीनुसार करण्यातच आलेलं आहे. आता सरकार काय करेल, एकतर निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत हे आंदोलन ढकलत नेईल आणि मुळात तू काल म्हटल्याप्रमाणे मराठे मुंबईत यावेत ही तर सरकारची इच्छा आहे, कारण की त्याच्याशिवाय इतर समाजामधलं पॉलरायझेशन होणारच नाही. आणि जिथं कुठं पॉलरायझेशन तुम्हाला करायचं आहे आता तिथं तुम्हाला ही गर्दी घेऊन जायची आहे. त्यांनी बरोबर असं टॅकल करत सगळं हे त्यांच्या मुंबईकडे बोलून घेतलेलं त्यांनी. आता मुंबईमध्ये पुन्हा महानगरपालिकेची निवडणूक लावा म्हणून उद्धव ठाकरे किती दिवसापासून बोलत आहेत. त्यांना ती लावायचीच नसेल, आता मुंबई जाम करायची असेल, त्याचं खापर मराठ्यांवर फोडायचं असेल आणि मग मराठे पुन्हा एकदा आरक्षणाचा कागद घेऊन येतील
आणि बदनामही होऊन येतील आणि त्याच्यानंतर त्या आरक्षणाच्या कागदाचा आम्हाला लाभ व्हावा, नाहीतर पुन्हा कुणीतरी सुप्रीम कोर्टात जायचं आणि पुन्हा तो कागद रद्द झाला असं कायदेशीर आम्हाला सांगितलं जायचं. पुन्हा पहिले पाडे 55 जर व्हायचे असतील तर मग आमची मेलेली माणसं, गमावलेली माणसं याचा हिशोब मनोज जरांगे यांच्या निमित्ताने उभा झालेल्या आंदोलनाला द्यावा लागेल. कारण कालची सभा तुम्ही घेतली नसती तर 2 मराठा बांधव मेले नसते, गतप्राण झाले नसते. म्हणून तुमचं आंदोलन सामाजिक धर्तीवर जितकं लोकप्रिय आहे तितकंच ते जबाबदार आहे याची जाणीव मनोज जरांगे यांना कोणीतरी सांगितली पाहिजे. तुम्ही जितक्या निरागसपणे इथली सभा झाल्याच्या नंतर क्रिकेट खेळले ना गावाकडे जाऊन, साहेब त्याचवेळी इतर 2 ठिकाणी 2 मराठा बांधवांच्या चिता जळत होत्या आणि त्या तुमच्या सभेसाठी आलेल्या होत्या. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, मुंबईत जवळजवळ मला वाटतं 1-1.5 कोटी लोक असतील आणि त्या गाड्या वेगळ्याच, शहरातले बिल्डिंग हे ते सगळ्या वेगळ्याच. इकडून जर लाखो लोक गेले तर शक्य आहे का? अगोदरच मुंबईमध्ये फार हिट असते, ग्रामीण भागातली लोक, गर्दी. पहिला एक मोर्चा निघाला होता, तिथं उभा राहायला जागा नव्हती, बऱ्याचशा लोकांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं. ही जर लोकं ओघाने तिकडे गेली तर मुंबईमध्ये जॅम होईल. म्हणजे